आता बातम्या पाहूया सविस्तररित्या। दिल्लीहून शिर्डीला येणाऱ्या विमानाचं सुरतमध्ये इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलेलं आहे। 4 वेळा प्रयत्न करूनही खराब हवामानामुळे शिर्डीत लँडिंग झालं नाही। अखेर विमान 3 तास उशिरानं शिर्डी विमानतळावर पोहोचलं। दिल्लीहून शिर्डीच्या दिशेनं निघालेलं विमान हे सोमवारी सायंकाळी 8 वाजेच्या सुमारास शिर्डीमध्ये लँड होणार होतं, मात्र खराब हवामानामुळे लँडिंगची परवानगी मिळाली नाही। सदरचे विमान हवेतच घिरट्या घालत होतं। 4 वेळा प्रयत्न करून सुद्धा विमान उतरू शकलं नाही आणि ते सुरतकडे वळवण्यात आलं। सुरतला इंधन भरून पुन्हा हे विमान शिर्डी विमानतळावर 3 तास उशिरानं उतरलंय। दिल्लीवरून जे विमान शिर्डीसाठी निघालं होतं, खराब वातावरणामुळे ते येवल्यामध्ये पूर्व भागामध्ये गिरटा घालत होते। आपल्यासोबत तेच ग्रामस्थ आहे। काय सांगू तुम्ही? रात्री 8:30च्या सुमारास ज्या दिल्लीवरून शिर्डीकडे निघालेलं जे विमान होतं, त्या विमानाला शिर्डीमध्ये सिग्नल न मिळाल्यामुळं ते विमान आमच्या पूर्व भागातील डोंगरगाव, भारम, कोळम, त्यानंतर राहडी, वडजी अशा असणाऱ्या 10 किलोमीटरचा जो परिसर आहे त्या ठिकाणी गिरट्या घालत होतं। गिरट्या घालत असताना सर्व नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण तयार झालं, कारण जे वातावरण होतं की आपलं आत्ताच मागे जे दादांचं निधन झालं होतं, त्यामुळे काही अशी गोष्ट विमानामध्ये काही बिघाड झाला का काय असं वाटत होतं। परंतु त्यानंतर लगेच आम्ही सर्व अधिकारी वर्गाशी म्हणजे तहसीलदार, प्रांत साहेब आणि आपले PSI मंडलिक साहेब यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितलं का आम्ही लगेच आता जे विमानाचे अधिकारी आहे त्यांच्या संग बोलतो। त्यांनी शिर्डी विमानतळाचे जे अधिकारी आहेत त्यांच्याशी संपर्क साधला आणि त्यानंतर त्यांनी 10 ते 5 मिनिटांमध्ये आम्हाला बातमी दिली का हे वातावरण खराब असल्या कारणास्तव हे विमान या ठिकाणी गिरट्या घालत आहे। सुरतला लँड झाल्यानंतर आम्हाला SMS आल्यानंतर आम्ही पूर्ण खेड्याला पूर्ण ज्यांनी आम्हाला कॉल केले त्यांना सर्वांना आम्ही WhatsAppद्वारे कळवलं की ते व्यवस्थित लँड झालेलं आहे, आता घाबरण्याचं काही कारण नाही। आणि नुकतंच आपले अजितदादा पवार यांचं विमान जे क्रॅश झालं होतं त्याचा एक हे म्हणून लोकांमध्ये अजूनच भीती निर्माण झाली होती आणि अधिकाऱ्यांनी कळवल्यानंतर भीती नाहीशी झाली। पुढारीसाठी संतोष बटा, येवला।